किल्ले वगैरे काही उभारले? अर्थात 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 आम्ही बदलापूरला असताना आम्ही डोंगरावर जाऊन माती घेऊन यायचो आणि आम्ही किल्ले बनवायचो. मग ते मावळे आणा, ते लावा, मग त्याच्यानंतर त्याच्यावर धनाडाळ टाकून त्याच्यावर त्याला पाणी घाला. अच्छा. अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत. लोकांचे ते किल्ल्यांचं राखण पण करावं लागायचं, कारण हो. मग बाजूच्या बिल्डिंग मधले मुलं येऊन ते हो. रात्रीतून तोडू नये म्हणून, तर ते एक वेगळं चालायचं. बाबांबरोबर जाऊन उल्हासनगरला राहत असताना आम्ही फटाके विकत घ्यायला जायचो, तेव्हा लाईन लागायची त्या दुकानाच्या बाहेर आणि मग एक लिस्ट केलेली असायची. मग तिथे गेल्यावर सगळं झाल्यावर बिल जेव्हा भरपूर व्हायचं तेव्हा पप्पा लगेच असे 2-4 हे नकोय आम्हाला, ते नको आम्हाला. नाही, मला पाहिजे, मला पाहिजे. मग तिथे रडारड, बोंबा बोंब. मग त्यातल्या 2 गोष्टी घेतल्यात, 2 गोष्टी परत सोडल्यात. असं करत 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 फटाके आलेत घरी. आईला फराळाला मदत करणं हे माझं आवडीचं काम होतं तेव्हा. तर अशा खूप जास्त गोष्टी आहेत. आणि माझी दिवाळी मी नेहमी वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी करत आलोय. म्हणजे लहानपणी मी घरच्यांबरोबर होतो तेव्हा, अदरवाईज बोर्डिंगला होतो. उल्हासनगर, बदलापूर, त्याच्यानंतर मग बोर्डिंगला होतो. त्याच्यानंतर शूटिंगच्या निमित्ताने कधी लंडनला होतो, कधी कोकणात होतो. तर असं मला वाटतं की खूप वेगवेगळ्या ठिकाणची दिवाळी बघायला मिळाली, वेगवेगळ्या लोकांबरोबर ती साजरी करायला मिळाली.